एकूण काय मागणी दिली आहे तुम्हाला? मुंबई शहराची वाढती लोकसंख्या कुठेतरी दुसरीकडे वळवून नवी मुंबई शहर इथं वसवण्यात आलं. नवी मुंबई शहर हे 29 गावांचं मिळून आहे आणि ते समुद्रसपाटीच्या जवळ आहे. पावसाळ्यात बऱ्याचदा असं होतं की पावसाच्या हायटाईडमुळे पाणी गावांमध्ये आधीपासून शिरायचं. त्याच्यामुळे सिडकोनी जेव्हा शहर वसवलं तेव्हा 11 ठिकाणी होर्डिंग पॉट्स बनवले आणि हाय टाईडचं पाणी शहरात येण्यापासून शहराच्या सुरक्षिततेसाठी ते एक योजना करून ठेवली. आता असं झालेलं आहे की होर्डिंग पॉन्ड्स आहेत त्याच्यातलं वाशी आणि CBDचं जे होर्डिंग पॉन्ड आहे त्याच्यामध्ये मँग्रोव्जमुळे किंवा अतिरिक्त गाळ साचल्यामुळे दरवर्षी पावसाचं पाणी लोकांच्या घरांमध्ये हायटाईडच्या वेळी जातं आणि CBD पूर्ण म्हणजे पाण्याखाली जाते. ह्यासाठी आता CE साहेबांसोबत आणि आपले आरोग्य समिती सभापती नाथ साहेब यांना सोबत घेऊन आम्ही CBDच्या होर्डिंग पॉईंटचा आज पाहणी दौरा केला आणि त्याच्यात आता आपण तिथं नवीन पंप बसवतो आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि आता पावसाळ्यापूर्वाची सफाई सगळ्याच होर्डिंग पॉईंटमध्ये करणार आहेत. सगळं गाळ काढून घेणार आहोत आणि ह्या पंपमुळे मग भविष्यात CBDमध्ये पाणी किंवा वाशीमध्ये जिथं नेहमी पाणी हायटाईडच्या वेळी लोकांच्या घरात येतं ते भरणार नाही आहे आणि त्या पद्धतीने काम आज सुरू आहे. 10 मेचं अल्टिमेटम त्याने दिलेलं आहे की तोपर्यंत संपूर्ण सगळ्याच होर्डिंग पॉईंटची स्वच्छता आणि पाण्यासाठी नियोजन इथं केलं जाईल. तर भविष्यात अजून लोकसंख्या वाढते आणि पावसाचा अनिश्चिततेमुळे पावसाळा पण खूप जोराचा आणि लवकर येतो आहे. म्हणजे जून महिन्यामध्ये जे अपेक्षित होतं ते मे महिन्यातच सुरू होतं. त्याच्यामुळे आता हाच वेळ आहे जेव्हा त्या होर्डिंग पॉईंटची स्वच्छता होऊ शकते आणि मग भविष्यात होणाऱ्या जे पूरस्थिती त्यापासून CBD वाशी इतर ठिकाणी होर्डिंग पॉईंटच्या माध्यमातून शहरात पाणी शिरत नाही, पण वाशी आणि CBDमध्ये ते जास्त प्रमाणात जाणवलं जातं. तर आता खूप जोरदार काम इथं सुरू आहे CBDच्या होर्डिंग पॉईंटच्या इथं आणि लवकरच ते काम पूर्ण होईल आणि ह्यावर्षी म्हणजे CE साहेबांचं म्हणणं आहे की ह्या वर्षी CBDकरांना पावसाचं पाणी घरात शिरल्यामुळे नुकसानीला सामोरं जावं लागणार नाही.